स्वतः गिरीश भाऊंकडून ही अपेक्षा नव्हती, कारण ते या हल्ल्यानंतर ते स्वतः काश्मीरमध्ये गेले होते. आता हा भाग अलहिदा, की काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना खरी मदत झाली ती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून. आणि त्यासाठी मी माननीय शिंदे साहेबांचं जाहीरपणानं आभार मानतो, जाहीरपणानं कौतुक करतो. पण तरीसुद्धा जर गिरीश भाऊ आपण स्वतः काश्मीरमध्ये गेला होता, तर यानंतर अशी उथळ प्रतिक्रिया देऊन आपण माननीय मोदीजींच्या मनसुब्यात मिठाचा खडा का टाकताय? जय शिवराय. मी डॉक्टर अमोल कोल्हे. माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन यांनी माझ्याबाबत एक वक्तव्य केलंय की पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये दहशतवाद्यांचं समर्थन वाटावं असं वक्तव्य माझ्याकडून झालं. खरं तर एक संकेत आहे की मंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीनं पूर्ण माहितीनिशी एखादी प्रतिक्रिया द्यावी. इतकंच नाही तर माननीय गिरीश भाऊंनी मला सांगावं की हे स्टेटमेंट त्यांनी ऐकलं का, याची त्यांनी खातरजमा केली का, याची त्यांनी शहानिशा केली का. कारण मुळात पब्लिक डोमेनमध्ये हे स्टेटमेंट कुठेच नाही, ही एक गोष्ट. दुसरं, ज्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय, हे भाषण होत असताना संपूर्ण सभागृह पत्रकारांनी खचाखच भरलेलं होतं. जर यात काही चुकीची गोष्ट असती तर आधी पत्रकारांनीच मला फोडून काढला असता, तो त्यांचा नैतिक अधिकार आहे. आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट, की स्वतः गिरीश भाऊंकडून ही अपेक्षा नव्हती, कारण ते या हल्ल्यानंतर ते स्वतः काश्मीरमध्ये गेले होते. आता हा भाग अलहिदा, की काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना खरी मदत झाली ती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून. आणि त्यासाठी मी माननीय शिंदे साहेबांचं जाहीरपणानं आभार मानतो, जाहीरपणानं कौतुक करतो. पण तरीसुद्धा जर गिरीश भाऊ आपण स्वतः काश्मीरमध्ये गेला होता, तर यानंतर अशी उथळ प्रतिक्रिया देऊन आपण माननीय मोदीजींच्या मनसुब्यात मिठाचा खडा का टाकताय? मुळात आधी आपण ज्यावर प्रतिक्रिया देताय, जे स्टेटमेंटच पब्लिक डोमेनमध्ये नाहीये, कदाचित कुठल्या तरी अंतर्ज्ञानी दृष्टीमुळे तुम्हाला कदाचित ते स्टेटमेंट कळलं असेल. ते स्टेटमेंट काय ते आधी बघून घ्या प्लीज. हे स्टेटमेंट आहे ते. पाहिलं पूर्ण स्टेटमेंट. आता या स्टेटमेंटची पार्श्वभूमी नेमकी काय? तर मुळात पहलगामचा जो भ्याड दहशतवादी हल्ला, यानंतर संपूर्ण देशवासियांच्या मनात एक चीड आहे, एक राग आहे, एक संताप आहे की आता बास झालं. या पाकिस्तानला कधी ना कधी धडा शिकवला पाहिजे, त्यांची नांगी ही ठेचलीच पाहिजे. ही प्रत्येक देशवासियाची भावना आहे. आणि ही देशवासियाची भावना असताना त्याला कारणही तसंच आहे, कारण कधी दहशतवादी हल्ले, कधी बॉम्बस्फोट, कधी काही अतिरेकी कारवाया, यामध्ये जेवढ्या जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलेलं ना, ती संख्या युद्धात हौतात्म्य पत्कराव्या लागलेल्या जवानांच्या संख्येपेक्षा अधिक आहे, असं काही आकडेवारी सांगते. इतकंच नाही तर कधी कधी 26/11 सारखा हल्ला असेल, पहलगाम सारखा हल्ला असेल, या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांना सुद्धा जीव गमवावा लागतो. आणि त्यामुळे एकदाचा हा निकाल लावावा अशी देशवासियांची भावना आहे. आणि आत्ता माननीय पंतप्रधान, माननीय संरक्षण मंत्री, लष्कराचे सगळे प्रमुख, या सगळ्यांच्या ज्या बैठका सुरू आहेत ना, ते पाहता ही नक्कीच अपेक्षा आहे की देशाच्या सीमेवर काहीतरी मोठं घडेल. पाकिस्तानच्या बाबतीत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीनं, अद्दल शिकवण्याच्या दृष्टीनं काहीतरी घडेल. आणि हे घडायला हवं, ही प्रत्येकाची भावना आहे. आता आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की पाकिस्तान हा जवळपास भिकारी आहे. त्यांच्या अंतर्गत सुंदपसुंदी असेल, भ्रष्टाचाराने तो पोखरलेला